हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. माहीने पुन्हा त्या अनोळखी व्यक्तीला मेसेज केला. हॅलो, मी तुम्हाला आधीही मेसेज केला होता, पण तुम्ही त्याला काही उत्तर दिलं नाही. मला माझं ब्रेसलेट परत हवं आहे. आज संध्याकाळी आपण भेटू शकतो का? त्या मेसेजला काहीच उत्तर आलं नाही आणि त्याच वेळी शांतनू खोलीत आला. त्याला पाहताच माहीने घाबरून आपला थुंकीचा घोट गिळला आणि त्याच्याकडे पाहिलं. शांतनू तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाला, तू मला शिव्या देत होतीस का? हे ऐकताच माहीचे डोळे मोठे झाले. ती अडखळत म्हणाली, नाही सर, अजिबात नाही. शांतनू तिच्या जवळ येत म्हणाला, पण मी काहीतरी ऐकलंय. तू काहीतरी बोलत होतीस. त्याच्या त्या गहिऱ्या नजरेला सामोरं जाताना माहीने नजर खाली झुकवली. तिचे गाल लाल झाले होते. माही म्हणाली, सर, खरंच काही नाही. तसं काही खास नाही आणि तसंही तुम्ही मला असं विचारू शकत नाही. हे ऐकून शांतनूने भुवया उंचावल्या आणि तिच्याकडे पाहत पुढे सरकला. माहीने तिचा पर्सनल नंबर असलेला मोबाईल पटकन पर्समध्ये ठेवला. ती मागे सरकत टेबलला जाऊन धडकली आणि शांतनूने तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवून तिला जणू घेरलं. तो हलकेच तिच्यावर झुकत म्हणाला, असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस? मी तुझा नवरा आहे आणि तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. काहीही नाही. शांतनू तिच्याकडे वर खाली पाहत होता. दोघांच्या नजरा भिडल्या आणि त्यांच्या श्वासांची लय खोल झाली. माही अडखळत म्हणाली, आपण अचानक नवऱ्याचा हक्क का दाखवताय? तुम्हीच तर म्हणाला होता की आपण एकमेकांच्या आयुष्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही. मग हे सगळं काय? या क्षणी माहीच्या मनात विचित्र भावनांचं वादळ उठलं होतं. शांतनू नेमकं काय विचार करतोय हे तिला अजिबात कळत नव्हतं. शांतनूने आपला चेहरा तिच्या अजून जवळ नेला आणि तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, काल रात्री आणि आज सकाळी मी तुला माझा हक्क नीट दाखवून दिलाय नवरा म्हणून. मग काय हवंय तुला? पुन्हा तेच करू का? माहीने कसाबसा घोट गिळला आणि पटकन मान हलवत म्हणाली, सॉरी. शांतनू म्हणाला, आणि अजून एक गोष्ट सांगितली होती मी. माही प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. हीच की माझ्याशिवाय तू दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी मैत्री ठेवणार नाहीस. सांगितलं होतं ना? शांतनूने इतक्या हक्काने हे म्हटलं की माहीचा चेहरा पुन्हा लाल झाला. ती फक्त अंतरासोबत काम पुढे न्यायचं ठरवत होती आणि त्यासाठी शांतनू मदत करणार होता. माहीने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, मी काही डिझाईन्स बनवले आहेत, कृपया एकदा पाहाल का? शांतनूने तिच्याकडे पाहिलं. तिच्या कानावर हलकंसं चुंबन घेतलं. माहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. अचानक त्याने तिच्या कानाच्या पाळीला हलकं चावलं आणि मागे झाला. शांतनूने माहीने काढलेल्या स्केचेसकडे नजर टाकली आणि ते आपल्या फोल्डरमध्ये ठेवले. हे पाहून माही आश्चर्याने म्हणाली, आपण ते आत्ता पाहणार नाही का? शांतनूने नकारार्थी मान हलवली. आत्ता नाही, नंतर. सध्या मला खूप भूक लागली आहे. माझ्यासोबत लंच कर. माही मनात विचार करू लागली. रोनित सरसोबत लंच करण्यापेक्षा शांतनू सरसोबत करणं बरं. तिने हलकेच मान डोलावून होकार दिला. त्यानंतर दोघेही कारने तिथून निघाले. माहीने शांतनूकडे पाहत म्हटलं, थँक्स. शांतनूने आश्चर्याने विचारलं, कशासाठी? माही हलकसं म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी कपड्यांची व्यवस्था केली, अंतराजींसोबत मीटिंग सेट केली आणि पैसेही. शांतनूने तिला मध्ये सामावत म्हटलं, हे काही मोठं नाही. नवरा म्हणून मला तुझ्यासाठी जे करायला हवं तेच करतोय. माहीने ओठ वाकडे केले आणि मनात विचार करू लागली, हे मला सारखं का आठवण करून देत आहेत की मी यांची बायको आहे आणि आपलं लग्न तर फक्त कागदावरच झालंय. आपण कुठे मंदिरात 7 फेरे घेतले आहेत?
तिने शांतनूकडे पाहत म्हणायला सुरुवात केली, पण आपलं लग्न टेम्पररी आहे शांतनू. हे ऐकताच शांतनूने कारचे पार्टिशन ऑन केले आणि तो तिच्या अगदी जवळ आला. माहीने घाईघाईने त्याच्या छातीवर हात ठेवले, दोघांमध्ये थोडं अंतर राहावं म्हणून. पण शांतनूने तिचे दोन्ही हात पकडून तिच्या पाठीमागे रोखून धरले. माहीचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला स्वतःलाच ऐकू येत होतं. ती घाबरून पापण्या सुद्धा लावू शकत नव्हती. शांतनूचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ आला होता. तो खोल आवाजात म्हणाला, कॉन्ट्रॅक्ट असो वा नसो, आपण दोघं कायदेशीररित्या नवरा बायको आहोत आणि मला माझ्या नवऱ्याचे हक्क तुझ्यावर गाजवण्याचा अधिकार आहे. माही त्या क्षणी गोंधळलेलीही होती आणि शांतनूच्या इतक्या जवळ येण्याने तिच्या अंगातून विजेचा झटका गेल्यासारखं होत होतं. शांतनू आणखी जवळ आला आणि त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. माहीने डोळे मिटले आणि शांतनू तिला खोलवर चुंबन देऊ लागला. हळूहळू त्याने तिचे हात सोडले आणि तिच्या केसात हात फिरवत तिला आणखी उत्कटपणे चुंबन देऊ लागला. माहीचे दोन्ही हात त्याच्या छातीवर होते आणि तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. शांतनू हळूहळू तिचा टॉप वर सरकू लागला आणि तिच्या शरीराला स्पर्श करू लागला. माही हळू आवाजात म्हणाली, प्लीज शांतनू सर, नका करू. शांतनू थांबला. त्याने माहीच्या डोळ्यात पाहिलं. त्यात हलकीशी ओल होती. माहीने पुढे हलक्या आवाजात सांगितलं, आणि ड्रायव्हरही आहे. शांतनू लगेचच मागे सरकला आणि थोडा दूर बसला. तो मनात विचार करू लागला, मला हे काय होतंय? आजपर्यंत मी कधीच असा कंट्रोल गमावला नाही, पण माही समोर आली की मला काय होतं? तिच्या प्रत्येक गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम का होते? माहीने एकदा शांतनूकडे पाहिलं आणि मग खिडकीबाहेर नजर लावून बसली. शांतनूच्या मनात विचारांची गर्दी झाली. कुठे माझ्या मनात माहीसाठी भावना तर निर्माण होत नाही ना, की मी फक्त तिच्यावर माझा हक्क गाजवू पाहतोय? नावालाच का होईना मी तिचा नवरा आहे, तरी मी असं का वागत आहे? शांतनूच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. दुसरीकडे माही मात्र आपल्या भावनांबद्दल अधिक स्पष्ट होत चालली होती. तिच्या मनात शांतनूसाठी काहीतरी नक्की होतं, पण त्याच्याकडे पाहताना ती मनात म्हणाली, आपली दोघांची दुनिया पूर्णपणे वेगळी आहे. मी मिडल क्लास आणि शांतनू अब्जाधीश. तो माझ्यावर प्रेम का करेल? हा विचार करत माहीने खोल श्वास घेतला. जसेच ती शांतनू रेस्टॉरंटमध्ये आत गेले, त्यांना समोरच्या टेबलवर अरू आणि रोनित बसलेली दिसते. माहीची तर श्वासच अडकली, कारण तिने रोनितसोबत लंचला जाण्यास नकार दिला होता आणि ती इथे शांतनूसोबत आली होती. अरू उभी राहत हसून म्हणाली, ओ मिस्टर शांतनू, तुम्ही इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. रोनितही उभा राहिला. त्याची नजर माहीवरच खिळली होती. माही शांतनूसारख्या मोठ्या व्यक्तीसोबत तिथे काय करत आहे याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. अरू लगेच म्हणाली, माही, तू आणि शांतनूजी एकत्र? मला तर माहीतच नव्हतं की तुम्ही दोघं डेट करत आहात. रोनित मात्र स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होता. माहीने फिकट हसू देत उत्तर दिलं, नाही, आम्ही एकमेकांना डेट करत नाही. तिच्या मनात आलं होतं, ही इज माय हजबंड. पण ती गप्प राहिली. तिने पुढे सांगितलं, माझ्या कामावर खुश होऊन शांतनू सर मला इथे लंचसाठी घेऊन आले आहेत. अरुने लगेच सुचवलं, तुम्ही दोघं आमच्यासोबत जॉईन का करत नाही? जर शांतनूजींना काही प्रॉब्लेम नसेल तर. शांतनू हलकंसं हसत म्हणाला, शुअर. रोनितने हाताने इशारा करून शांतनू आणि माहीला बसायला सांगितलं. जेवण आधीच ऑर्डर केलं होतं. अचानक शांतनू म्हणाला, मिस्टर रोनित, माहीचं काम खूप छान आहे. शी इज अ गुड डिझायनर. मधूनच अरू पुन्हा बोलली, वैसे माही, एक सांग, शांतनूजींसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? माहीने हलकंसं शांतनूकडे पाहिलं आणि म्हणाली, छान. रोनितने शांतनूकडे पाहत म्हणाला,
मिसेस शांतनू, माही माझी कर्मचारी आहे. ती फक्त माझे आदेश पाळेल आणि तिने तुमच्यासाठी काम करू नये. शांतनूने भुवया उंचावत शांतपणे उत्तर दिलं. मिस्टर रोनित, माही माझ्यासाठी काम करत नव्हती. ती फक्त मला काही डिझाईन्स सुचवत होती. तुम्ही उगाचच रागावत आहात. रोनित काही बोलण्याआधीच शांतनू पुढे म्हणाला, आणि तसेही मी तुमच्या कंपनीच्या या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टर आहे. त्यामुळे या प्रोजेक्टशी संबंधित काम माहीला देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. फक्त माहीच नाही तर या प्रोजेक्टशी जोडलेल्या कोणालाही मी काम सांगू शकतो. रोनित आणि शांतनू यांच्यातील वातावरण तणावपूर्ण होत असल्याचं पाहून अरू मध्येच बोलली. का नाही मिसेस शांतनू, तुमचं या प्रोजेक्टमध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माही तर नशिबान आहे की तिला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. हे ऐकून शांतनू थोडा शांत झाला, पण रोनित कडक आवाजात म्हणाला, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. शांतनूजी, प्रोजेक्टचं काम ती करेलच, पण याचा अर्थ असा नाही की ती ऑफिसमधून गायब राहील. एखादा कर्मचारी नसला की त्याचं काम इतरांवर पडतं. मग त्याने माहीकडे पाहत कठोरपणे म्हटलं, आणि जर तुला शांतनूजींचं काही काम करायचं असेल तर ते आपल्या ऑफिसमध्येच कर, त्यांच्या ऑफिसमध्ये नाही. आता माही घाबरू लागली. शांतनू आणि रोनित यांच्यातील तणाव वाढत चालल्याची तिला जाणीव झाली. तिला मध्ये बोलायचं होतं, पण तिची जणू वाचाच बंद झाली होती. तेवढ्यात शांतनू ठामपणे म्हणाला, पहा मिस्टर रोनित, मी तेच करतो जे मला योग्य वाटतं. या प्रोजेक्टमध्ये मी करोडो रुपये गुंतवत आहेत. कोण कुठे काम करेल हा निर्णय माझा असेल, समजलं? शांतनूचा आवाज इतका ठाम होता की रोनितच्या चेहऱ्यावरची चीड स्पष्ट दिसू लागली. त्याने दात आवळले. शांतनू पुन्हा म्हणाला, आणि जर तुम्हाला हे मान्य नसेल तर मी लगेच या प्रोजेक्टमधून हात काढू शकतो, कारण अजून लीगल फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. रोनित मनात विचार करू लागला, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी गोल्डन तिकीट आहे. हे पूर्ण झालं की माझी कंपनी उंच भरारी घेईल. एकदा प्रोजेक्ट पूर्ण झाला की मी अरूसोबतचं नातं तोडून माहीशी लग्न करेन. रोनितने खोल श्वास घेत स्वतःवर ताबा ठेवत म्हटलं, शांतनूजी, आताच मी जे काही बोललो त्यासाठी सॉरी. माझा फक्त इतकाच सल्ला होता की माही ऑफिसमधून काम करेल तर ती माझं कामही व्यवस्थित पाहू शकेल. रोनितच्या बदललेल्या सुरावर शांतनूच्या चेहऱ्यावर हलकी स्मित उमटली. माही ही या सगळ्यात अडकली असल्याने आता कुणासाठीही मागे हटणं सोपं नव्हतं. सगळे शांतपणे लंच करू लागले. थोड्या वेळाने शांतनू म्हणाला, माझं लंच झालंय, पण जेवण तसं नव्हतं जसं मी अपेक्षित केलं होतं. आशा आहे पुढे सगळं ठीक होईल. रोनितला समजलं की हा टोमणा त्यालाच आहे. त्याने हलकंसं हसू दिलं आणि नम्रपणे म्हणाला, मी या कामासाठी पूर्ण ताकद लावेन. मग शांतनूने माहीकडे पाहत म्हटलं, माही, तुझं लंच झालं असेल तर निघूया. रोनित लगेच मध्ये म्हणाला, माहीने तर आमच्यासोबतच यायला हवं. शांतनू शांतपणे म्हणाला, माहीचं अजून थोडं काम बाकी आहे. रोनितच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला जाणवलं की शांतनू माहीवर आपला हक्क गाजवू लागला आहे. अरू मनातच विचार करू लागली, माही खूपच चालाक आहे. जिथे एखादा श्रीमंत मुलगा दिसतो तिथे लगेच त्याला पटवायला लागते. खूपच धूर्त मुलगी आहे ही. तिच्या मनात संशय वाढत गेला. माहीने शांतनूला जाळ्या तोडण्यासाठी नक्की कोणते डाव खेळले असतील. शांतनू आणि माही उठून तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याबरोबरच अरू म्हणाली, माही खूप चालाक आहे. श्रीमंत माणसं फसवणं तिला चांगलं येतं. बरं झालं रोनित तिची नजर तुझ्यावर पडली नाही. हे ऐकताच रोनित संतापाने म्हणाला, तुझी बकवास बंद कर अरू. तू जसं समजतेस तशी माही मुलगी नाही. अरूने भुवया उंचावत टोमणा मारला, तुला तिच्याबद्दल खूप काही माहिती आहे असं दिसतंय.
रणित, शांतनूसारख्या माणसाला फसवणं काही सोपी गोष्ट नाही आणि माहीने तेही करून दाखवले. रणित अचानक उठला. माझं लंच झालंय. तो रागाने रेस्टॉरंटमधून बाहेर निघून गेला. बाहेर कारकडे जात असताना शांतनूने माहीचा हात हलकेच पकडला. त्याच्या पकडीत एक प्रकारची जपवणूक होती. तो शांतपणे म्हणाला, माही, रणित किंवा अरुच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला आयुष्यात अजून खूप पुढे जायचं आहे. माहीने हलकसा मान हलवून होकार दिला. शांतनू म्हणाला, चल आता ऑफिसला जाऊन काम पूर्ण करूयात. थोड्या वेळाने दोघे ऑफिसमध्ये होते. शांतनूने तिच्याकडे खोल नजरेने पाहत शांतपणे म्हटलं, राजीनामा दे. अरू आणि रोनितला एकत्र पाहून माही अजूनही खूपच धक्क्यात होती. तिने खोल श्वास घेत स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण सध्या तिला अंतराला इम्प्रेस करायचं होतं. काही वेळाने शांतनू आणि माही ऑफिसमध्ये होते. शांतनूने तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हटलं, रिझाईन करून टाक. हे ऐकून माहीने आश्चर्याने शांतनूकडे पाहिलं. ती म्हणाली, हे तुम्ही काय बोलताय? रिझाईन? पण का? तुम्हाला मी असं का करावं असं वाटतं? शांतनूने तिच्या डोळ्यात पाहत गंभीर आवाजात उत्तर दिलं, कारण तू माझी बायको आहेस आणि माझी बायको दुसऱ्यांसाठी काम का करेल? शिवाय मी तुला रोनितपेक्षा जास्त पगार देणार आहे. माहीने स्वप्नातही विचार केला नव्हता की शांतनू तिला नोकरीची ऑफर देईल. काही महिन्यांपूर्वी ही गोष्ट झाली असती तर कदाचित तिने ती स्वीकारली असती, पण आता परिस्थिती बदलली होती. तिने आधीच ठरवलं होतं की ती स्वतः आणि शांतनू यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवेल. तिला त्याच्या जगात आणखी गुंतायचं नव्हतं. माही म्हणाली, मी तुमची ही ऑफर स्वीकारू शकत नाही शांतनू. शांतनूने किंचित मान हलवली. म्हणजे तू ऑफर नाकारते आहेस? पण का? मी तुला रोनितपेक्षा जास्त पगार देतोय. माहीने खोल श्वास घेत उत्तर दिलं, कारण मला लोकांनी असं समजू नये की मी माझं करिअर पुढे न्यायला नवऱ्याचा स्टेटस वापरला आणि मला लोकांचं वेगळं लक्षही वेधून घ्यायचं नाही. हे स्पष्टीकरण ऐकून शांतनूच्या चेहऱ्यावर राग उमटला. तो मनात विचार करू लागला, कुठे माही रोनितमुळे तर असं बोलत नाही ना? तिच्या मनात त्याच्यासाठी काही आहे का? शांतनूने रोनितला जवळून पाहिलं होतं आणि त्याला जाणवत होतं की रोनितला कुठेतरी माही आवडते. शांतनूने थेट विचारलं, मला स्पष्ट सांग, तुला रोनितमध्ये इंटरेस्ट आहे का? हा प्रश्न ऐकून माही खूपच चकित झाली. आता तिचा संयम सुटू लागला होता. तरीही तिने स्वतःला आवरत शांतपणे म्हटलं, शांतनू, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मला पुढे काहीही बोलायचं नाही. असं म्हणत माही तिथून निघू लागली. तेव्हा शांतनूने कडक आवाजात हाक मारली, माही, कुठे चालली आहेस तू? मी तुला जायला कधी सांगितलं? तुला रोनितला भेटायला खूप घाई दिसते. माही त्याच्याकडे वळली आणि रागाने म्हणाली, मी कुठे जाते आणि कोणाला भेटते याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही. शांतनू म्हणाला, तू माझी बायको आहेस. माहीने ठाम आवाजात उत्तर दिलं, पण टेम्पररी वाईफ, मिसेस शांतनू जयस्वाल. हे ऐकून शांतनूने दात आवळले आणि रागाने म्हणाला, गेट आउट. माहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याचा राग पाहून ती क्षणभर घाबरली, पण लगेच सावरत म्हणाली, मी निघतेच आहे. माही आपलं सामान पाहत उभी होती. तेवढ्या शांतनूने फोनकडे नजर टाकली. त्यावर माहिकाचे मेसेज आले होते. ती त्याला भेटू इच्छित होती. शांतनूने उत्तर दिलं, ठीक आहे, माझा असिस्टंट लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. मेसेज पाठवल्यानंतर लगेच माहीच्या बॅगमध्ये ठेवलेल्या फोनवर रिंग वाजली.
शांतनूने भुवया उंचावत मनात विचार केला, कुठे हीच माहिका तर नाही ना? हा विचार येताच शांतनूच्या मनात विचित्र हलचल झाली. तो मनात म्हणाला, किती छान होईल जर माहीच ती मुलगी निघाली जिने मला वाचवलं होतं. शिवाय लग्नाच्या कागदपत्रांवर तिने माहिका आहुजा या नावाने सही केली होती. तो झटकन म्हणाला, तुझ्या फोनवर कोणाचा मेसेज आला आहे? माही चकित झाली. काय? शांतनूने पुन्हा विचारलं. मी विचारतोय, तुझा मेसेज कोणाचा आहे? माही शांतपणे म्हणाली, कोणाचा नाही, स्कॅम मेसेज असतील. तुम्हाला असे मेसेज कधी येत नाहीत का? तिने मान हलवली आणि हळूच पुटपुटली. हा मिस्ट्री मॅनही शांतनूसारखाच आहे, अगदी अहंकारी. शांतनू आपल्या खुर्चीत बसला. कपाळावर हात ठेवून तो विचार करू लागला. बहुतेक मी आता जरा जास्तच विचार करू लागलो आहे. मी गेलो होतो, कदाचित हा फक्त एक योगायोग असेल. एकदा तिचं ब्रेसलेट परत करून देतो, त्यानंतर मी तिच्या मागे जाणार नाही. माही तिथून निघून गेली होती. शांतनूने तिने काढलेल्या स्केचेसकडे नजर टाकली आणि आनंदाने म्हणाला, अमेझिंग. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. माही ऑफिसमध्ये पोहोचली. ती येताच रोनितने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. जे होणार आहे याची तिला आधीच कल्पना होती. ती केबिनमध्ये गेली तेव्हा तिला तिथे आरू बसलेली दिसली. माही. हॅलो सर. हॅलो मॅडम. रोनित म्हणाला. माही. रोनित काही बोलण्याआधीच आरू मध्येच बोलू लागली. पहा माही, तू या प्रोजेक्टवर काम करतेस, पण त्याचवेळी तू दुसऱ्यांसाठीही काम करतेस आणि हा खूप गंभीर मुद्दा आहे. माहीने हलकेच घसा काकरत उत्तर दिलं. पण आरू मॅडम, याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आरू रागाने म्हणाली, तू राजनाथ फॅशन अँड डिझायनिंगची कर्मचारी आहेस माही. तुझं काम इथे आहे, दुसऱ्या ऑफिसमध्ये नाही. माही, पण मिस्टर शांतनू जयस्वाल आपल्या कंपनीचे इन्व्हेस्टर आहेत. रोनित सर. आरूने टेबलवर हात आपटत म्हटलं, जर तुला त्यांच्यासोबत काम करण्याचा इतका शौक असेल तर राजीनामा दे आणि या ऑफिसमधून निघून जा. आरूचं बोलणं ऐकून रोनित थोडा घाबरला. तो तिचं बोलणं तोडत म्हणाला, आरू, मी मान्य करतो की माहीकडून चूक झाली आहे, पण शांतनू खूप पॉवरफुल माणूस आहे. आपण त्याच्याशी पंगा घेऊ शकत नाही. आपण त्याला नकार दिला तर आपला प्रोजेक्ट अडकू शकतो. माही म्हणाली, सर, मला ह्याच गोष्टीची भीती वाटत होती. पण माहीच्या मनात अजूनही खूप काही चालू होतं. तिला अंतरासोबत काम करायचं होतं. तिचा एक स्वार्थी हेतूही होता. जर तिने अंतराला इम्प्रेस केलं तर तिचं करिअर खूप पुढे जाऊ शकत होतं. रोनितने माहीकडे पाहत सांगितलं, ठीक आहे माही, याला माझी वॉर्निंग समज. माझी परवानगी न घेता तू दुसऱ्यांचं काम करणार नाहीस. माही म्हणते, जी सर. रोनित म्हणतो, आता तू जाऊ शकतेस. माही केबिनमधून बाहेर निघून गेली. तिच्या जाण्यानंतर आरू रागाने रोनितकडे पाहत म्हणाली, तू तिला इतक्या सहज कसं माफ केलंस? रोनित चिडून म्हणाला, बस झालं आरू, मला आता या विषयावर अजिबात चर्चा नको आहे. आरूने रागाने तिथून निघून गेली. आपल्या केबिनमध्ये जाऊन ती पुटपुटली, तुला मी या ऑफिसमधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तर आता इथे कादंबरी इंडस्ट्रीज. दरम्यान शांतनू आपल्या केबिनमध्ये आरामात बसून कॉफी पित होता. तेवढ्यात दरवाजावर नॉक झाला. शांतनू कठोर आवाजात म्हणाला, कम इन. केबिनमध्ये एक सुंदर मुलगी आत आली. तिला पाहताच शांतनूच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. शांतनू आनंदाने, अंतरा शर्मा? अंतरा हसत म्हणाली, भाई. शांतनू म्हणाला, हे अंतरा, तू उशिरा आलीस. अंतराने पर्स टेबलावर ठेवत खुर्चीत बसत उत्तर दिलं, काय सांगू, आजची मीटिंग खूपच लांबली. त्यावेळी शांतनू माहीने बनवलेले डिझाईन्स पाहत होता. अंतराने त्याच्याकडे पाहून विचारलं, तू कुठे हरवला आहेस? शांतनूने तिच्यासमोर ते डिझाईन्स ठेवत विचारलं, सांग, कसे आहेत?
मला तुझं प्रामाणिक मत हवं आहे. अंतरा स्केचेस पाहू लागली आणि तिच्या डोळ्यात चमक आली. ती आनंदाने म्हणाली, हे स्केचेस खूप सुंदर आहेत. मला यात एकही चूक दिसत नाही. वाव, हे कोणी बनवले आहेत? मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे. शांतनू तिचं बोलणं ऐकून हसला. तो म्हणाला, ती तुझी खूप मोठी चाहती आहे आणि तिला तुझ्यासोबत काम करायचं आहे. हे ऐकून अंतरा काही क्षण शांत झाली. ती पुन्हा स्केचेसकडे पाहू लागली. तिला एका मुलीची आठवण झाली, जिने आपली स्केचेस तिला विकली होती आणि नंतर कुठेतरी गायब झाली होती. तेव्हापासून अंतरा तिला शोधत होती, पण अनेक महिने उलटूनही ती सापडली नव्हती. अंतराने तर तिच्यासोबत पार्टनरशिपमध्ये काम करण्याचाही विचार केला होता. अंतराने खोल श्वास घेत म्हणाली, ठीक आहे शांतनू. त्या मुलीला शांतनू मनात विचार करू लागला, अंतरासोबत काम करण्याची संधी मिळाली तर कदाचित माही रॉनीची कंपनी सोडून आपलं करिअर पुढे नेईल. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. माही आपल्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात तिचा पर्सनल नंबर वाजू लागला. तिने पटकन पर्समधून फोन काढला. स्क्रीनवर मिसेस परेरा यांचं नाव फ्लॅश होत होतं. माहीने लगेच कॉल उचलत विचारलं, हॅलो आंटी, कशा आहात तुम्ही? समोरून आवाज आला, असं दिसतंय की तुला या म्हातारीची खूपच काळजी आहे. माही. तो आवाज ऐकताच माही जोरात थरथर कापली. घाबरत तिने विचारलं, कोण बोलतंय? दुसऱ्या बाजूने खदखदून हसण्याचा आवाज आला. मग तो माणूस कडक आवाजात म्हणाला, तू तुझ्या सावत्र बापाला आत टाकलंस आणि माझं कर्ज न फेडता इथून गायब झालीस. माझे फोनही उचलत नाहीस. तुला वाटतं का की तू माझ्यापासून कायम पळू शकशील? माही. हे ऐकताच माहीच्या डोक्यात जणू भिरभिरू लागलं. तिच्या कपाळावर घाम फुटला. तिने कसाबसा आवाज काढत म्हटलं, राकेश तू? राकेश रागाने म्हणाला, हो राकेश. आता नीट ऐक माही, तुझ्याकडे फक्त 2 दिवसांचा वेळ आहे. इथे ये आणि माझं सगळं कर्ज फेड, नाहीतर मी तुझं घर विकून टाकेन आणि तुझ्या त्या म्हाताऱ्या मिसेस परेराचं काय होईल ते मला माहीत नाही. माही घाबरून म्हणाली, प्लीज मिसेस परेरांना मध्ये आणू नकोस. मी तुझे पैसे परत करीन, फक्त त्यांना काही करू नकोस. क्षणभर तिकडे शांतता पसरली. मग राकेश म्हणाला, ठीक आहे, पण एक दिवस जरी उशीर झाला ना, तर मग तुझ्या मिसेस परेरांसोबत काय होईल त्याची जबाबदारी माझी नाही. इतकं बोलून त्याने फोन कट केला. माहीचा चेहरा फिकट पडला होता. तिला ठाऊक होतं, राकेश आणि त्यांचे माणसं काहीही करू शकतात. तेवढ्यात समोरचं दार उघडलं. प्रिया रॉनीच्या केबिनमधून बाहेर येताना दिसली. तिने पाहिलं की माही बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. प्रिया म्हणाली, तू आत्ताच निघतेस माही? माहीने घाईत उत्तर दिलं, मला खूप जरुरी कामासाठी बाहेर जावं लागेल. प्रिया तिला थांबवत म्हणाली, पण रॉनी सरांनी ही फाईल खास तुझ्यासाठी दिली आहे. त्यात करेक्शन्स करून ती अर्जंटली पूर्ण करायची आहे. माहीने गळा साफ करत म्हटलं, प्रिया आता माझं जाणं खूप गरजेचं आहे. ती कोणत्याही परिस्थितीत मिसेस परेरांना काहीही होऊ द्यायचं नाही. प्रिया काळजीने विचारते, माही तू ठीक आहेस ना? माहीने आजपर्यंत आपला भूतकाळ कुणालाही सांगितला नव्हता. ती फक्त एवढंच म्हणाली, थोडी पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी आत्ता जाते आणि सोमवारपासून ऑफिसला येईन. इतकं बोलून माही एक क्षणही न थांबता ऑफिसमधून बाहेर निघून गेली. प्रिया स्वतःशीच पुटपुटली, हिला काय झालं आहे? दूर आपल्या डेस्कवरून नमिता माहीला जाताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक खोल स्मित उमटला. ती मनात म्हणाली, माही, यावेळी तर तू स्वतःच मला संधी दिलीस
आता मी तुझी तक्रार आरामात करू शकते. बघतेच यावेळी तू कशी वाचतेस. तिच्या चेहऱ्यावर कपटी स्मित उमटलं. ती प्रियाकडे जात म्हणाली, माही कुणाशी तरी फोनवर बोलत होती. आशा करते सगळं ठीक असेल. प्रिया म्हणाली. ती म्हणाली की तिला काही पर्सनल काम आहे. संधी साधत नमिता म्हणाली, दे ना प्रिया, मी ही फाईल पूर्ण करून देते. प्रिया थोडी संकोचून म्हणाली, अरे नाही, तू कशी करशील. पण नमिताने तिच्या हातातून फाईल घेतली. प्रिया म्हणाली, ठीक आहे, पण हे काम आजच पूर्ण झालं पाहिजे. नमिता फाईलवर काम करू लागली. काम करता करता रात्र झाली आणि तिची चिडचिड वाढू लागली. ती चिडून पुटपुटली, माही स्वतःला काय समजते याची किंमत तिला मोजावीच लागेल. ती पटकन उठली आणि अरूच्या केबिनमध्ये जाऊन म्हणाली, अरू मॅडम, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. अरूने तिच्याकडे पाहत थंड आवाजात म्हटलं, नमिता, तू आजपर्यंत माझा फक्त वेळ वाया घालवलायस. नमिता म्हणाली, मॅडम, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर नाराज आहात, पण एकदा माझं ऐका ना. अरू चिडून म्हणाली, लवकर बोल, माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. नमिता म्हणाली, आज माही ऑफिसमधून खूप लवकर निघून गेली. ती खूप घाईत दिसत होती. हे ऐकताच अरूच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. ती म्हणाली, काय म्हणजे निघून गेली. ती आधीच उशिरा आली होती आणि आता लवकर निघूनही गेली. असं चालणार नाही. हे तिचं स्वतःचं ऑफिस नाही की तिला वाटेल तेव्हा येईल आणि वाटेल तेव्हा जाईल. अरूचा राग पाहून नमिताच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. ती पुढे म्हणाली, ती कोणाला तरी भेटायचं वचन देत होती आणि मला ती खूपच अस्वस्थही वाटली. अरू खुर्चीत मागे रेलून काही क्षण विचार करू लागली. मग नमिताकडे पाहत ती म्हणाली, ठीक आहे, तू जा, मी रोनित सरांशी बोलते. रोनीच्या केबिनमध्ये जाण्याऐवजी अरूने आपला फोन उचलला आणि कोणाला तरी कॉल केला. समोरून आवाज आला, हॅलो. अरू शांतपणे म्हणाली, तुला एका व्यक्तीबद्दल माहिती काढायची आहे. समोरून लगेच उत्तर आलं, तुमचं काम होईल. फोन ठेवल्यानंतर अरूने त्या माणसाला माहीची डिटेल्स आणि फोटो पाठवला. मग ती हळूच पुटपुटली, आता तुझे सगळे डार्क सिक्रेट सगळ्यांसमोर आणतेच. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक उमटली. कादंबरी इंडस्ट्रीज. दरम्यान शांतनू आपल्या केबिनमध्ये होता. तेवढ्यात सुनील आत आला आणि त्याच्यासमोर एक फाईल ठेवत म्हणाला, सर, पंचगणीची डील फायनल झाली आहे. आपण लवकरच काम सुरू करू शकतो. शांतनूने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यांसमोर अपघात आणि त्यानंतरचा कोमाचा काळ झळकून गेला. बरा झाल्यानंतर त्याने त्या परिसराची चौकशी करून घेतली होती. तिथे जवळपास कुठलंच हॉस्पिटल नव्हतं. तो मनात म्हणाला, माहिकाने त्या दिवशी माझा जीव वाचवला, पण तिलाच मी माझं बनवू शकलो नाही. सुनीलने विचारलं, सर, पुढे काय करायचे. शांतनू म्हणाला, काम सुरू करण्यापूर्वी मला ती जमीन स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची आहे. जी सर, मग कधी जाऊ. सुनीलने विचारलं. थोडा विचार करून शांतनू म्हणाला, उद्या जाऊ. सुनील लगेच म्हणाला, पण सर, उद्या तुमची विक्रम सरांसोबत महत्त्वाची मीटिंग आहे. शांतनूने थेट उत्तर दिलं, ते पोस्टपोन कर. सुनील मनात विचार करू लागला, जर विक्रम सरांची मीटिंग पुढे ढकलली तर सरांचे दादाजी खूप रागावतील. तरीही तो म्हणाला, ठीक आहे सर, मी मीटिंग पुन्हा फिक्स करतो. शांतनू पुढे म्हणाला, तुला माझी 2 कामं करायची आहेत. एक, माहीला फोन करून सांग की या विकेंडला तिला माझ्यासोबत दादाजींना भेटायला जायचं आहे. सुनीलने मान हलवली. आणि दुसरं,
सर, शांतनूने ड्रॉवरमधून एक बॉक्स काढून सुनीलकडे देत म्हणाला, आणि हे गिफ्ट माहिकाला भेटून तिला दे. सुनील आश्चर्याने म्हणाला, काय सर, मी माहिकाला भेटायला जाऊ? तुम्ही स्वतः जाणार नाही का? शांतनू किंचित कठोर आवाजात म्हणाल्या, तुला जितकं सांगितलं आहे तितकंच कर. सुनील बॉक्स घेऊन बाहेर पडला. जाताना तो मनात म्हणाला, म्हणजे सर माहिकाच्या आठवणीतून बाहेर येत आहेत आणि आता तिला विसरण्याचाही प्रयत्न करतायत. दरम्यान माही घरी पोहोचली, जिथे मिसेस परेरा तिची वाट पाहत होत्या. माही त्यांना मिठी मारत म्हणाली, आंटी, तुम्ही कशा आहात? मिसेस परेरा हळू आवाजात म्हणाल्या, बेटा, मी ठीक आहे, पण तू त्या गुंडांशी उलझू नकोस. माझे पैसे आणि घर घे आणि त्यांचं कर्ज फेडून टाक. माझं काय आहे, आता माझं आयुष्य किती उरलंय कोण जाणे. किमान माझे पैसे तरी तुझ्या कामी येतील. माहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्यांचा हात धरत ठामपणे म्हटलं, मला तुमचे पैसे नकोय. ते तुम्ही स्वतःकडे ठेवा आणि तुम्हाला काही होणार नाही. मी तुमचा उपचार सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये करून घेईन. मिसेस परेरा चिंतेने म्हणाल्या, पण तुझं कर्ज, त्याचं काय होणार? माहीने खोल श्वास घेत म्हणाली, ज्यांनी माझ्या सावत्र वडिलांना कर्ज दिलं होतं त्या लोकांना मी एक पैसाही देणार नाही. घर सोडवण्यासाठी जितके पैसे लागतील तेवढेच मी परत करणार आहे. मिसेस परेरांनी तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हटलं, ते लोक खूप धोकादायक आहेत. जपून राहा. आंटी, आजपर्यंत मी आणि आई मिळून त्यांचेच पैसे फेडत आलो आहोत. पण आता नाही. मी माझ्या सावत्र वडिलांशी सगळे संबंध कायमचे तोडणार आहे. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. खूप रात्र झाली होती आणि अरू अजून ऑफिसमध्येच होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर डिटेक्टिव्हचं नाव दिसताच तिने कॉल उचलला. त्याच्याबद्दल काही कळलं का अमन? दुसऱ्या बाजूने जासूस अमनचा आवाज आला. मिस माही कपूर सावकारांपासून पळून गेलेली आहे. तिचं पुश्तैनी घरही गिरवी आहे. त्या गुंडांपासून आणि आपल्या नीच सावत्र बापापासून वाचवण्यासाठी ती आईसोबत शहरात पळून गेली होती आणि आता ती परत घरी गेली आहे, कारण त्या गुंडांनी तिला तात्काळ बोलावलं आहे. नाहीतर तिचं घर जाणार आहे. हे ऐकताच अरूच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली. ती पुटपुटली, मज्जा आली. आता मी माहीला रोनितच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकून देईन. तिने पुढे आदेश दिला, ज्यांच्याकडून माहीने कर्ज घेतलं आहे त्यांचा पत्ता लावा. अमनशी सगळी चर्चा झाल्यानंतर अरू हसली. मी त्या माहीला पूर्णपणे बर्बाद करणार आहे. माझ्या मंगेतर रोनितला माझ्यापासून हिसकावून घेण्याचा विचार तिने केला तरी कसा? अमन हसत म्हणाला, तसंच होईल अरू मॅडम. फोन ठेवताच अरूच्या चेहऱ्यावर खलनायकी हास्य पसरलं. जेव्हा तुझी इज्जत धुळीस मिळेल तेव्हा तू रोनित समोर उभीही राहू शकणार नाहीस. पुढच्या सकाळी माहीच्या घरी तो गुंड राकेश आपल्या माणसांसोबत येऊन पोहोचला होता. त्याने टेबलावर रिव्हॉल्वर ठेवत विचारलं, पैसे आणलेस? माहीने घसा खाकरत उत्तर दिलं, आधी घराच्या किल्ल्या. राकेश चिडून म्हणाला, आधी माझे पैसे, समजलं? माहीने पर्समधून एक लिफाफा काढून त्याच्याकडे देत म्हटलं, आता तरी तू माझं घर मला परत दे. राकेश काहीही न बोलता पैसे मोजू लागला. ठीक आहे, पण किल्ल्या घ्यायच्या असतील तर तुला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल. इथे तुला काही कागदांवर सही करावी लागेल. माही मनात विचार करू लागली, किल्ल्या आणि कागदपत्र हे इथेही आणू शकत होता. तिने राकेश आणि त्याच्या माणसांकडे पाहिलं, मग धीर करून म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या सोबत येते. चल मग, राकेश म्हणाला. ते सगळे बाहेर पडले. माही निघू लागली. तेवढ्यात मिसेस परारांनी तिचा हात धरला. माही, जाऊ नकोस. मला त्याचे इरादे बरोबर वाटत नाहीत. माहीला हे माहीत होतंच की ते लोक विश्वासू नाहीत.
तरीही तिने शांतपणे म्हटलं, माझी काळजी करू नका आंटी, मी थोड्याच वेळात परत येईन. मला माझं घर परत हवं आहे. मिसेस परेरा म्हणाल्या, ठीक आहे, मग मीही तुझ्यासोबत येते. माहीने ठामपणे नकार दिला. नाही आंटी, तुम्हाला ताप आहे. अशा अवस्थेत मी तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही आराम करा, मी लवकर परत येते. मिसेस परेरांनी तिचा हात सोडला. माही शांतपणे बाहेर जाऊन कारमध्ये बसली. तिने राकेशला विचारलं, तुझं ऑफिस कुठे आहे? राकेश म्हणाला, कळेलच. तुझा बाप कुठे आहे? तो जेलमधून कधी बाहेर येणार? मला माहिती नाही, माही अडखळत म्हणाली. तेवढ्यात माहीच्या फोनवर मेसेज आला. तिने पटकन फोन काढून वाचायला सुरुवात केली. मिस माही कपूर, मी सिमी गुप्ता, मिस्टर जयस्वाल यांची सेक्रेटरी बोलते आहे. माझे बॉस तुमचं ब्रेसलेट परत देऊ इच्छितात. आपण संध्याकाळी भेटू शकतो का? मेसेज वाचून माही पुटपुटली. मिस्टर जयस्वाल, म्हणजे त्या रात्री ज्याचा मी जीव वाचवला, तो मिस्टिरियस मॅन शांतनू सरच आहेत का? पण हे कसं शक्य आहे? फक्त शांतनूचंच नाव, आडनाव जयस्वाल नाही, अजूनही बरेच असू शकतात. नाही नाही, हे शक्यच नाही. इतक्यात माहीच्या फोनवर मेसेज आला. माहीने पटकन फोन काढून पाहिला आणि मेसेज वाचू लागली. मिस माही का? मी सिमी गुप्ता बोलते आहे, मिस्टर जयस्वाल यांची सेक्रेटरी. माझे बॉस तुम्हाला तुमचा ब्रेसलेट परत द्यायचा आहे. आपण आज संध्याकाळी भेटू शकतो का? मेसेज वाचून माही पुटपुटली. मिस्टर जयस्वाल, म्हणजे शांतनू सरच? ते मिस्टेरियन मॅन आहेत का, ज्याची मी त्या रात्री जीव वाचवला होता? पण हे कसं शक्य आहे? कदाचित जयस्वाल हे आडनाव फक्त योगायोगही असू शकतं. जगात कितीतरी जयस्वाल असतील. ती गहन विचारात हरवून गेली. क्षणभराने ती पुन्हा पुटपुटली, नाही, तो शांतनू असू शकत नाही. अचानक तिचं लक्ष बाहेर गेलं आणि तिने पाहिलं की आजूबाजूला पूर्ण सुनसान होतं. ती घाबरून म्हणाली, इकडे तर कुठलंच ऑफिस दिसत नाही. हे लोक मला कुठे घेऊन चालले आहेत? ड्रायव्हरने तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. माही फारच घाबरू लागली आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती घाबरून ओरडली, तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? त्या ठिकाणी ना घर होतं ना ऑफिस. माही पुन्हा ओरडली, मी सांगते, गाडी थांबवा. राकेश तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, माही शांत बस, नाहीतर तुला गाडीतून उचलून बाहेर फेकून देईन आणि त्यानंतर तुला काहीही परत मिळणार नाही, समजलं? राकेशचं बोलणं ऐकून माही अक्षरशः थरथर कापू लागली. तिने गप्प बसणंच योग्य समजलं. काही वेळाने गाडी एका ठिकाणी थांबली. आजूबाजूला पाहत ती पुटपुटली, माहीत नाही हे मला कुठे घेऊन आले आहेत. इथून तर मी पळूनही जाऊ शकत नाही. राकेशने तिचा हात धरून तिला समोरच्या एका घरात ओढत नेलं. त्या परिसरात फक्त तेच एक विचित्र घर होतं आणि आजूबाजूचा संपूर्ण भाग ओसाड पडलेला होता. तिथे कोणी ये जा करत नव्हतं आणि परत जाण्यासाठी कॅब किंवा इतर काही मिळणंही कठीण होतं. ते आत गेले तेव्हा माहीनं पाहिलं की सगळीकडे धूर आणि सिगारेटचा वास पसरलेला होता. थोड्या अंतरावर टेबलावर काही लोक जुगार खेळत बसले होते. अचानक त्यांची नजर माहीवर पडली. सगळ्यांनी तिला वरपासून खालपर्यंत निहाळलं. त्यांच्या नजरा तिच्या अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. माही मनात म्हणाली, आता इथून पळून जायला हवं, पण कुठे जाऊ? इथे लपायलाही जागा नाही. राकेश तिला एका खोलीत घेऊन गेला, जिथे एक जाडजूड माणूस बसला होता. राकेश म्हणाला, कासिम भाई, हिला तिचं घर परत हवं आहे. कासिमने माहीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि विचारलं, पैसे? राकेशने सगळे पैसे टेबलावर ठेवत म्हटलं, पूर्ण आहेत, व्याजासकट. कासिम हसत म्हणाला, गुड माही, तू तुझ्या बापाची चांगली मुलगी आहेस, बस. असं म्हणत त्याने समोरची खुर्ची पुढे सरकवली. पण माही इथे फक्त घराचे कागद घेण्यासाठी आली होती. बाकी कोणत्याही गोष्टीत तिला रस नव्हता.
ती ठामपणे म्हणाली, मला फक्त घराचे कागद आणि चाव्या द्या. कासिम जड आवाजात म्हणाला, तू पैसे परत केलेस म्हणून मीही तुझं घर माझ्याकडे ठेवू इच्छित नाही. पण पेपरवर्क पूर्ण करायला तुला बसावंच लागेल. बस. मग तो राकेशकडे पळून म्हणाला, ह्याच्यासाठी थंड पेय आण. माहीला इथे काहीही खायचं प्यायचं नव्हतं. ती म्हणाली, त्याची गरज नाही. कासिम म्हणाला, तू इथे पहिल्यांदाच आली आहेस. मला थोडी तरी खातेदारी करू दे. कासिमने माहीसमोर कागद ठेवत म्हटलं, तुझं घर माझ्याकडे सुरक्षित आहे. हे कागद साईन कर. माही कागद तपासू लागली. तोपर्यंत थंड पेय आलं. कासिम म्हणाला, आधी थंड पेय घ्या. त्याच्या म्हणण्यावरून माहीने पेय प्यायला सुरुवात केली. ते पिताच तिचं डोकं फिरू लागलं आणि फाईल तिला धूसर दिसू लागली. ती कपाळ धरत म्हणाली, माझं डोकं फिरतंय. कासिमने बनावटी काळजीने विचारलं, तू ठीक आहेस ना? माहीने त्याच्याकडे पाहिलं. कासिम हसत होता. ती लटपटत्या आवाजात म्हणाली, तू या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहेस, हरामखोर. कासिम मोठ्याने हसत म्हणाला, आता तू इथे आली आहेस तर तुझी मज्जा न घेता आम्ही तुला कसं जाऊ देणार? माही काही समजून घेण्याआधीच एका माणसानं तिला पकडलं आणि तिला ओढत तेथून घेऊन जाऊ लागला. मला सोडा. माही ओरडली. तिने त्या माणसाला जोरात ढकललं आणि पळण्याचा प्रयत्न करू लागली. ती घाबरून किंचाळली, वाचवा, वाचवा, कुणी आहे का? राकेश हसत म्हणाला, तू इथे कितीही ओरडलीस तरी तुझ्या मदतीला कोणी येणार नाही. आम्ही परवानगी दिल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाहीस. राकेशने माहीला ओढत एका बेडरूममध्ये नेलं आणि तिला बेडवर ढकलून दिलं. कासिम म्हणाला, रेकॉर्डिंग सुरू कर. राकेशने आपला शर्ट काढला आणि बेडवर माहीच्या जवळ गेला. तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला आणि एक माणूस हे सगळं रेकॉर्ड करत होता. माहीला त्यांच्यापासून सुटून पळून जायचं होतं, पण तिच्यात ताकदच उरली नव्हती. नशा तिच्या मेंदूपर्यंत पोहोचली होती आणि तिच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. तिला वाटू लागलं आता ती वाचणार नाही. ती मनोमन विनवू लागली, प्लीज कुणीतरी मला वाचवा. राकेश तिचे कपडे एक एक करून काढू लागला. त्याचे ओठ माहीच्या अंगावर फिरू लागले. दरम्यान शांतनू त्या जमिनीची पाहणी करायला आला होता, जिथे त्याला हॉस्पिटल बांधायचं होतं. जागा योग्य असल्याचं त्याला वाटलं. सुनीलने विचारलं, सर तुम्हाला काय वाटतं? तो उत्तर देणार इतक्यात त्याच्या सेक्रेटरी सिमीचा फोन आला. सिमी, सर मी माहिकाला भेटण्यासाठी मेसेज केला होता, पण त्या काही उत्तर देत नाहीत. मी कॉलही केला, पण तो व्हॉट्सअप मेलवर गेला, व्हॉइस मेलवर गेला. शांतनू रागाने म्हणाला, मग तिला मेसेज पाठव, आपण तिचं ब्रेसलेट फेकून देऊ. शांतनूने फोन ठेवताच त्याला अचानक कुणाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. वाचवा, वाचवा. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण दूरवर कुणीच दिसत नव्हतं. सुनील, सर काय झालं? शांतनू चिंताग्रस्तपणे म्हणाला, असं वाटतंय कुणीतरी मोठ्या अडचणीत आहे. पुन्हा आवाज आला, वाचवा, वाचवा. शांतनू दचकला, ही तर माहीची आवाज आहे. सुनील आश्चर्याने म्हणाला, पण माही मॅडम इथे काय करत असतील? शांतनूने ठामपणे मान हलवली. माही मोठ्या संकटात आहे सुनील. तो त्या किंकाळ्याच्या दिशेने धावत सुटला. सुनील ओरडला, सर तिकडे धोका असू शकतो, कृपया जाऊ नका. तरीही तोही त्याच्या मागे धावला. शांतनू एका जुन्या इमारतीबाहेर पोहोचला. सर प्लीज, आधी आपले लोक येऊ द्या. असं आत जाऊ नका. इथे गुन्हेगार राहतात आणि मी ऐकलंय ते खूप धोकादायक आहेत. माही इथे असू शकत नाही. पण सुनीलचं ऐकूनही शांतनू आत शिरला. आज सिगारेटचा धूर पसरलेला होता आणि दारूचा तीव्र वास येत होता.
सुनीलही त्याच्या मागोमाग आत आला. शांतनू मोठ्याने ओरडला, माही माही. त्याचा आवाज भिंतीवर आपटून परत येत होता. आजूबाजूचं वातावरण पाहून सुनीलचे हातपाय गार पडले. त्याने आपल्या माणसांनाही येण्यासाठी कळवलं होतं. शांतनू पुढे सरकत असताना अचानक उंच, धिप्पाड आणि धोकादायक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो गुरगुरला, कोण आहेस तू? इथेच थांब. पण शांतनू त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे सरकला. सर, त्या माणसाने त्याला जोरात मुक्का मारला. हे पाहून सुनील घाबरला, पण शांतनूनेही त्याच्या तोंडावर जबरदस्त मुक्का मारला. तेवढ्यात अजून 2 माणसं तिथे जमा झाली. सुनील हळू आवाजात म्हणाला, सर, परत चला प्लीज, हे लोक खूप धोकादायक आहेत. शांतनूने त्याच्याकडे थंड नजरेनं पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. त्याने आपला कोट काढून सुनीलकडे दिला. आजूबाजूला तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं. एकाने चाकू काढून शांतनूवर हल्ला केला, पण शांतनू बाजूला झाला आणि त्याने त्या माणसाचा हात इतक्या जोरात पकडला की चाकू खाली पडला. पुढच्या क्षणी त्याने उरलेल्या दोघांनाही खाली पाडलं. तो धावत कॉरिडॉरमधून पुढे गेला आणि एका खोलीत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून तो थरकापला. एक माणूस माहीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता आणि दुसरा तिचा व्हिडिओ बनवत होता. शांतनू संतापाने ओरडला, माही. त्याच्या डोळ्यात संताप जळत होता. त्याचे माणसही तिथे पोहोचले होते. शांतनू पुढे आला. त्याने कासिमला माहीच्या अंगावरून दूर ओढून फेकून दिलं आणि लगेच माहीवर स्वतःचा कोट घातला. माही बेशुद्ध होती. तोपर्यंत त्याच्या गार्ड्सनी कासिम आणि त्याच्या माणसांना मारहाण सुरू केली होती. शांतनूने अलगद माहीला उचललं. माहीच्या डोळ्यांना उघडताच येत नव्हतं. शांतनूने तिच्या गालावर हलकेच थाप मारत विचारलं, माही, तू ठीक आहेस ना? माही, माही. माहीने कष्टाने डोळे उघडून शांतनूकडे पाहिलं. त्याला ओळखत ती हलक्या आवाजात म्हणाली, शांतनू. शांतनूने तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं. माही, आता सगळं ठीक आहे, मी आलोय ना? माहीचे डोळे पुन्हा मिटले. सुनील म्हणाला, सर, काही गुंड इथून पळून गेले आहेत. ते परत येऊ शकतात. आपल्याला माही मॅडमला घेऊन लगेच निघावं लागेल. प्लीज सर. शांतनू रागाने म्हणाला, मला या सगळ्या लोकांची पूर्ण माहिती हवी आहे आणि माहीचा यांच्याशी काय संबंध आहे तेही कळलं पाहिजे. समजलास? सुनीलने मान हलवली. जी सर. शांतनूने माहीला आपल्या हातात उचललं आणि सुनीलला म्हणाला, मी माहीला आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जातोय. तू इथेच थांब आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी कर. लांब पावले टाकत तो कारपर्यंत पोहोचला आणि माहीला अलगद मागच्या सीटवर झोपवलं. मग तो स्वतःही तिच्या जवळ बसला. फार्म हाऊसला चला. शांतनूने ड्रायव्हरला आदेश दिला. त्याने माहीचे डोके आपल्या खांद्यावर टेकवले आणि तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून ठेवला. माही हळूहळू काहीतरी पुटपुटत होती. मला खूप गरम होते. शांतनूने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन दिले आणि तिचे हात चोळू लागला. माही, तू ठीक होशील. तो मनात विचार करू लागला. जर मी माहीला शहरात नेलं असतं तर तिची तब्येत अजून बिघडली असती. मला तिला माझ्या फार्म हाऊसवरच न्यायला हवं. त्याने माहीकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्ण पांढरा फटक पडला होता. शांतनूने रागाने मुठी आवळल्या. ज्याने तुझी ही अवस्था केली आहे त्यांना मी सोडणार नाही. त्याने लगेच कुणाचा तरी नंबर डायल केला. समोरून आवाज आला, हॅलो. शांतनू घाईत म्हणाला, माझं नीट ऐक. लगेच
माझ्या फार्म हाऊसवर पोहोच, एमर्जन्सी आहे. ठीक आहे. थोड्याच वेळात ते फार्म हाऊसवर पोहोचले. फार्म हाऊसवर शांतनूने माहीला पुन्हा उचललं आणि बेडरूममध्ये नेऊन तिला अलगद पलंगावर झोपवलं. तिच्यावर ब्लँकेट घातलं. माही खूप अस्वस्थ होती. शांतनू तिच्याजवळ बसून तिला पाहत राहिला. ती झटपटत होती. मला खूप गरम होते. शांतनूच्या मनात माहीबद्दल हजारो प्रश्न उठले. माही इतक्या सुनसान अड्ड्यावर करायला काय गेली होती? ती त्या लोकांना ओळखत होती का, की तिचं अपहरण करण्यात आलं होतं? माहीने त्याचा हात घट्ट पकडला होता. ती खूप अस्वस्थ होती. शांतनू तिच्याकडे झुकला आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन दिलं. मग तिचे दोन्ही हात आपल्या ताब्यात घेत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. माही, शांत हो प्लीज. माहीने हलकेच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहत पुटपुटली, शांतनू सर. शांतनूने मान हलवली. हो, मी आहे माही. तू आता माझ्यासोबत आहेस. पूर्ण सुरक्षित आहेस. त्याने तिचे हात सोडले आणि तिचे केस अलगद कुरवाळू लागला. माहीने त्याच्या शर्टचा कॉलर पकडला आणि त्याला आपल्या जवळ ओढलं. या अवस्थेतही ती त्याच्या स्पर्शाची ओढ अनुभवत होती. दोघांचे चेहरे खूप जवळ आले. माहीचे ओठ शांतनूच्या ओठांपासून फक्त स्पर्शा एवढ्या अंतरावर होते. ती हलकेच सुस्कारे टाकत होती. शांतनू तिच्या सौंदर्याकडे पाहत राहिला. नशेत ती आणखीनच सुंदर दिसत होती. नकळत माही त्याच्या छातीला स्पर्श करू लागली आणि शांतनूने तिला थांबवलं. नाही, ती त्याच्या अधिक जवळ येऊ पाहत होती. शांतनू हलक्या आवाजात पुटपुटला. आता माही शुद्धीत नाही. तिला कळत नाहीये ती काय करते. आणि तो हळूहळू आपले ओठ माहीच्या ओठांजवळ आणू लागला. शांतनू आपले ओठ माहीच्या ओठांच्या अजून जवळ घेऊन गेला. तो पुटपुटत म्हणाला, मी तुला मिळवू इच्छितो, पण अशा प्रकारे नाही. शांतनू तिच्यापासून दूर होऊ लागला. तेव्हा माहीने त्याला पुन्हा जवळ ओढत म्हटलं, आपण माझ्यापासून दूर का जात आहात? मला खूप गरम होत आहे. शांतनूच्या चेहऱ्यावर हलकासा राग उमटला. त्याने माहीला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि तिला वॉशरूममध्ये घेऊन गेला. तिथला बाथटब पाण्याने भरलेला होता. शांतनूने माहीला त्या पाण्यात अलगद सोडलं. पाण्यात भिजताच माही रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, आह, तुम्ही खूप क्रूर आहात. शांतनू खाली बसला आणि तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला, तूच तर म्हणालीस ना की तुला गरम होत आहे, म्हणून मी तुला थंड करत आहे स्वीटहार्ट. भिजताच माहीच्या अंगाला तिचे कपडे चिकटले आणि सगळं स्पष्ट दिसू लागलं. नशेमुळे माही आधीच खूप अशक्त वाटत होती आणि पाण्यात भिजताच तिच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. हे पाहून शांतनू घाबरला. माहीचे ओठ निळे पडू लागले. हे देवा, माझ्याकडून काय झालं? तो घाबरून पुटपुटला. त्याने माहीला पटकन उचललं आणि बाहेर आणलं. टॉवेलने तो तिचे केस पुसू लागला. त्याने तिच्या गालावर हलकेच थाप देत म्हटलं, माही डोळे उघड. माही. माहीने हळूहळू डोळे उघडले आणि शांतनूकडे पाहिलं. मला. शांतनूला तेव्हा लक्षात आलं की माहीचे सगळे कपडे पूर्ण भिजले होते आणि त्याच्याकडे स्त्रियांचे कपडे नव्हते. त्याने माहीला आधार देत तिला आपल्या कपाटाजवळ नेलं आणि म्हणाला, माही प्लीज, माझी एखादी शर्ट घाल. माहीने खूप कष्टाने मान हलवली. तू कपडे बदलू शकशील ना? माहीने होकारार्थी मान हलवली आणि दरवाजा बंद केला. शांतनूने एक दीर्घ श्वास घेतला, कारण कदाचित तो माहीच्या अधिक जवळ यायला इच्छित होता. पण त्याने स्वतःला आवरलं. आज त्याच्याकडे चांगली संधी होती. तरीही त्याने काहीच केलं नाही. शांतनूने आपल्या नोकराला सूप बनवायला सांगितलं.
तेवढ्यात डोअरबेल वाजली. शांतनूने पटकन दरवाजा उघडला. समोर एक देखणा माणूस उभा होता. तू ठीक आहेस ना शांतनू? शांतनू तोंड वाकडं करत म्हणाला. आत ये आधी. अनुभव? हा होता डॉक्टर अनुभव गुप्ता. डॉक्टर असण्यासोबतच हॉस्पिटलचा डीन आणि शांतनूचा मित्र. अनुभव आत आला आणि त्याने पाहिलं की माही बेडवर ब्लँकेटमध्ये पडलेली होती. त्याने भुवया उंचावत शांतनूकडे पाहिलं. अनुभव म्हणाला, तू कदाचित विसरलास की मी हॉस्पिटलचा डीन आहे आणि तू मला हॉस्पिटलमधून इथे एका अनोळखी मुलीचा उपचार करायला बोलवला आहेस. तुला कल्पना आहे का मी किती बिझी होतो? शांतनू त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि तूही कदाचित विसरलास की ज्या हॉस्पिटलचा तू डीन आहेस ते माझंच आहे. त्यामुळे हे काम तुला करावंच लागेल. हे ऐकून अनुभवने तोंड वाकडलं. तो माहीची तपासणी करू लागला. त्याने माहीला इंजेक्शन दिलं आणि काही औषधं शांतनूला देत म्हणाला, ही तिला दे. या मुलीने खूप जोरदार नशा केली आहे. शांतनू थोडा चिडून म्हणाला, आता तू गप्प बस. ठीक आहे. आपली मैत्री आहे म्हणून तिचा फायदा घे. पण ही मुलगी आहे तरी कोण? शांतनू हळू आवाजात म्हणाला, माझी बायको. अनुभवचे डोळे विस्फारले. तो ओरडला, काय? काय म्हणालास? तुझी बायको? शांतनू जायस्वाल सारखा माणूस जो लग्नाच्या नावानेही दूर पळायचा, तो लग्न कसं करू शकतो? याच अनुभवला प्रचंड आश्चर्य वाटलं. तू लग्न कधी आणि कुठे केलंस? आणि हा चमत्कार झाला तरी कसा? आणि मला अजूनपर्यंत कसं कळलं नाही? अनुभवने प्रश्नांचा भडीमारच केला. शांतनू शांतपणे म्हणाला, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आता तुला उशीर होत नाही का? जा आता. अनुभव तोंड वाकडं करत म्हणाला, तू किती कंजूस आहेस. काम झालं की मला हकलतोयस. पुढच्या वेळी फोन करू नकोस. मी धावत येणार नाही. समजलास? अनुभव आपलं सामान घेऊन निघू लागला. तेव्हा शांतनूच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली. तो म्हणाला, अनुभव, मी ऐकलंय की निशाला डायमंडचा हार हवा आहे. हे ऐकताच अनुभवचे पाय जागेवरच थांबले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.